बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। ज्याप्रमाणे इतरांकडून आपण मदत घेतो सरकार तर ज्याप्रमाणे आपण इतरांच्याकडून मदत घेतो तसे इतरांना सुद्धा मदत केली पाहिजे अशी आईची भूमिका होती। आई म्हणायची की जर कुणाला गरज लागली तर आपण सहकार्य कर, भलं ते देऊ दे नाही देऊ दे, पण मुलं शिकली पाहिजेत। अशा वेळेला त्यांना अडचणी शिकण्याच्या अडचणी आहेत त्यांना मदत कर, ही त्यांची भूमिका आहे। त्या पद्धतीने मी मदत केलेली आहे। आता मी काय उल्लेख करणार नाही काय काय दिलं किंवा काय तो भाग नाही, पण नक्कीच इथं महत्त्वाचं आहे। काही मदत दिलेली, काही मदत केली, काही शक्य झालं नाही आहे, त्यामुळे तो भाग पाहिजे नाही। तर या ठिकाणी शिक्षणाची प्रेरणा जयंती दिल्यामुळं मला या ठिकाणी मदत करण्याची संधी मिळाली। अद्यापही काही उपक्रम असतील आपल्या गावामध्ये, तर त्या उपक्रमामध्ये सुद्धा आपल्याला मदत करायला अडचण काही नाही। आणि या आईच्या प्रेरणेमुळेच मला या ठिकाणी मला शक्य असेल त्या पद्धतीने या ठिकाणी मदत केली। परोपकाराचा गुण जो आहे तो आम्ही आमच्या आई बापांच्याकडून घेतलेला दिसून येतो। तेव्हा हे तिथं जाणं हे आम्हाला न पचणारी गोष्ट आहे। आयुष्यातली फार मोठी एक पोकळी आमच्या या सगळ्यांच्या जीवनामध्ये जी निर्माण झालेली आहे। तर या प्रसंगी पुढच्या पिढीने आहे त्याच्यापेक्षा भरारी घ्यावी, त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये किंवा माणूस म्हणून जगत असताना त्यांनी कुठेही कमी पडू नये। पुन्हा एकदा मी या आदरणीय आईसाठी आदरांजली व्यक्त करतो आणि माझे शब्द इथं थांबवतो। धन्यवाद। असू शकते त्यावेळेला मला त्याचा अनुभव येतो। शून्यातून विश्व निर्माण करणं ज्याचा उल्लेख माझ्या मित्रांनी केलेला होता, ते काय नेमकं असतं त्याचं एक प्रतिमान म्हणून, एक प्रारूप म्हणून आपण एबी सरांच्या आईचं बघायला काय हरकत नाही। बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते की कुठल्या समाजाला प्रगत समाज म्हणायचं, कुठल्या समाजाची प्रगती झाली असं आपण समजायचं। बाबासाहेबांचं असं मत होतं की ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती झाली, स्त्रिया पुढे आल्या, तो समाज प्रगत समाज आहे। आणि आज मी जेव्हा पुरुष आणि स्त्रिया आज जे हजर आहेत त्यांची जर मी तुलना केली तर स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दाखवलेली दिशा, त्यांनी दिलेले विचार, त्यांनी केलेली कृती, या मार्गानं जाणारे हे कुटुंब आणि म्हणून एबी सरांच्या आईवरती प्रेम करणारे ही सगळी माणसं आज आस्था, आपुलकी, जिव्हाळा, माया यामुळे हजर राहिलेले हे तुम्हाला आणि मला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे। तर ते एक विद्यापीठ असतं, आईमुळेच आपण घडतो। आणि म्हणून अण्णासाहेब असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्याकडे असलेला जो प्रेमळपणा होता, त्यांच्याकडे असलेला जो जिव्हाळा होता, त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना एक बांधून ठेवलेलं होतं। आणि म्हणून त्यांनी केलेल्या प्रचंड दारिद्र्यामध्ये असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलांच्या वरती जे योग्य संस्कार केले आणि त्यामुळं त्यांची मुलं चांगल्या प्रकारे शिकू शकली। संघर्षातून शिकलेला आहे। तसं तुम्ही तुमच्या नंतर किंवा तुमच्या बरोबरीने जे तुमची इतर नातेवाईक आहेत किंवा जी आपल्या गल्लीतली मुलं आहेत किंवा आपल्या पाहुण्यांच्या गल्लीतली मुलं आहेत त्यांना तुम्ही शैक्षणिक महत्त्व पटवून द्या आणि त्या मुलांना त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणा। म्हणजे आज आम्ही तुम्ही सगळे शिकलेले आहोत,
आपण सुद्धा त्याच पद्धतीने आपल्या मित्रमंडळींना आपल्या नातेवाईकांना आपण सांगतो की बाबा शिकणं हेच आपलं तुमचं आणि आमचं सर्वांचं उद्दिष्ट असणार आहे. कारण आपल्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा ज्यांनी मानव मुक्तीच्या लढ्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्वच महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य समता बंधुता हे प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर तुमचे आमचे आदर्श आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही आमच्या जीवनातून कधीही बघू शकत नाही किंवा आम्हाला ते बघत येणार नाही. इतकं प्रचंड मोठे उपकार बाबासाहेबांचे आहेत. आणि बाबासाहेबांनी जे आपले गुरु म्हणजे वैचारिक गुरु म्हणून निवडले त्याच्यामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील किंवा संत कबीर असतील किंवा क्रांतिबा ज्योतिराव फुले असतील. मी थोडासा जाणून होतो आंबेडकर आपल्या आईच्या संदर्भामध्ये सतत काळजी करायची, भावा बहिणीच्या बद्दलही सांगायचे, मला गावाकडे जायचंय म्हणायचे. कार्यक्रम असतील, सामाजिक काही कार्यक्रम असतील तर ते उरकून का असेना, गडबडीत का असेना, पण ते आईसाठी धावत परत त्या गावी यायचे. आणि त्यांचे जे एक डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हापासून ते मला सांगताय, आई कणखर होत्या, निभावून नेलं त्यांनी. आणि तो निभावून जाण्याचं कारण असं आहे, आपण हे लवकर जाणं म्हणजे पुन्हा त्या मुलांना दुःखात लोटणं असाही तो आधार असतो. मोठी माणसं विचार करताना आपण स्वतः दुःखातून मुक्त झालं पाहिजे आणि मुलांनाही सुखी केलं पाहिजे, एक अशी साधारणपणे धारणा असते. साहेबांच्या आईनं आमच्या सरांनी सांगितलं मित्रांनी त्यांच्या की बाबा तुम्हाला कसं सांभाळलं, बरोबर. पण येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक घरातल्या माणसाला ती तशा प्रकारचं ट्रीटमेंट देत होती. आदरपूर्वक मायेची ट्रीटमेंट देत होती, प्रेमाची ट्रीटमेंट देत होती, सहानुभूतीची ट्रीटमेंट देत होती. तुमच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर काय कसं पुढे जाता येईल याचा ती विचार करणारी एक बुद्धिमान अशा प्रकारची आमची आई होती. आणि म्हणून तिची बुद्धी, तिची विचारधारा, तिचे संस्कार, तिनं दिलेली जी धोरण आहे जगण्याच्या संदर्भातली ती आपण पुढे घेऊन जाऊया. एवढीच आदरांजली या प्रसंगी मी वाहतो. भारतीय धम्मसंघ, चोकाकर परिवार आणि आमच्या अण्णासाहेबांच्याशी संबंधित असणारे आमचे सगळे मित्र परिवार यांच्या वतीने मी त्यांना ही भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी शरणंगायं धम्मो मे शरणं वरं येथेन सच्च वचन हो तुमे जय मंगलम. नथी मे शरणंगायं संघो मे शरणं वरं येथेन सच्च वचन हो तुमे जय मंगलम. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु.